नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता आणि अपात्रता याबद्दल. आपण आहोत बघा सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या ऑफिशियल वेबसाईटवर. बघा, पात्रता आणि अपात्रता अशा दोन्ही पण दिलेल्या आहेत. तर आपण सध्या पात्रता काय आहेत आपल्याला माहिती आहेत, पण तरी पण कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी एकदा पाहून घ्या. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचं आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. बघा, कुटुंबाची व्याख्या करताना शासनाच्या GR मध्ये म्हटले आहे, सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील. कुटुंब म्हणजे की त्यांनी काय कुणाला समजले कुटुंब? पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले याला ते कुटुंब म्हणतात. ओके. त्यानंतर त्यांनी दिले की ज्या महिलांचं वय 21 ते 65 मध्ये आहे अशा महिला यासाठी पात्र असतील. त्याचबरोबर ज्या महिलाचे स्वतःचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याला लिंक असतील अशा महिला पात्र असतील. त्याचबरोबर ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाखापेक्षा म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त नसतील अशा सर्व महिला या योजनेसाठी पात्र असतील. आता बघा, इथे म्हटलंय लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न. यामध्ये संबंधित महिलेचं नाही विचारलंय, पूर्ण कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेतलेलं आहे. बघा, अपात्रतेमध्ये सेम तीच गोष्ट परत बोललेली आहे. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला योजनेसाठी पात्र ठरत नाहीत. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती आयकर भरतोय म्हणजे करदाता आहे, ज्याचं उत्पन्न जास्त असल्यामुळे त्यांना टॅक्स लागतो दरवर्षी, ते आयकर इन्कम टॅक्स भरतात, अशा कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र असतील. दुसरं बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, शासन, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि पेन्शन घेत आहेत. त्याचबरोबर त्यांचं उत्पन्न 2.50 लाखापर्यंत आहे अशा बाह्य यंत्रणेवर कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी या योजनेसाठी बघा पात्र ठरतील. हा मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो. बघा, इथे अपात्रतेमध्ये पण त्यांनी एक अट दिलेली, जे पात्र ठरू शकतात असे कोण? ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून आहेत आणि ज्यांना पेन्शन चालू आहे आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 2.5 लाखाच्या आतच आहे असे सर्व लोक अशा सर्व महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. बघा, चौथा मुद्दा आहे, अशा महिला ज्या शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याच योजनेचा लाभ घेणारी नसायला पाहिजे. जसं संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना, अशा कोणत्याही शासनाच्या इतर विभागांवर ज्या योजना राबवल्या जातात त्यांचा लाभ घेणारी महिला नसावी. अशी महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरते. बघा, 5वी अट दिलेली त्यांनी की सदर महिला ही विद्यमान माजी खासदार, आमदार यांच्या कुटुंबातील नसावी. त्यानंतर 6वा मुद्दा आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत अशा कुटुंबातील महिला या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही. बघा, जो 7वा मुद्दा आहे, जो सगळ्यात जास्त प्रचलित आहे, की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील. तर बघा, याच्यामध्ये ज्यांच्या घरी ट्रॅक्टर आहे अशा महिला सोडून बाकी सर्व महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे अशा. ट्रॅक्टर 4 व्हीलरमध्ये यांनी वगळून म्हणजे समावेश केलेला नाही. बघा, ज्यावेळेस आपण फॉर्म भरला होता त्यावेळेस बघा आपल्याकडून कोणते कोणते डॉक्युमेंट्स मागून होते, कारण की या योजनेमध्ये तुम्ही ऐकलं असेल भरपूर 2-3 महिन्यापासून तुम्ही ऐकलं असेल 60,000 70,000 महिलांचे नाव प्रत्येक जिल्ह्यातून कमी करण्यात येत आहे, अपात्र ठरवण्यात येत आहे. तर बघा, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला होता त्यावेळेस कोणते कोणते डॉक्युमेंट दिले होते एकदा पाहून घ्या. आणि जर तुम्ही ते डॉक्युमेंट दिले नसतील आणि तुमचा हप्ता आताही चालू असेल, तो येणाऱ्या काळात बंद करण्याची शक्यता आहे. बघा, त्यासाठी एकदा पाहून घ्या. जसं की इथे दिले, आधार कार्डमध्ये जसं नाव आहे तसं तुम्ही ते देणं गरजेचं होतं. आदिवासामध्ये बघा, महिलेने 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड
15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड, जन्म प्रमाणपत्र किंवा TC देणं गरजेचं होतं. आता बघा तुम्ही त्यावेळेस काय दिलेले हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला नक्कीच काही ना काही उपाययोजना शासन करून देईल. बघा, महिलाचा जन्म जर परराज्यात असल्यास पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, TC किंवा डोमेसाईल यापैकी कोणतं एक डॉक्युमेंट असणं गरजेचं होतं. कोणासाठी? महिलेचा जन्म परराज्यात असल्यास पतीचे काय पाहिजे? 15 वर्षापूर्वी रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, TC किंवा डोमेसाईल. बघा, वार्षिक आणि इन्कमसाठी दिलेलं होतं बघा. पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे अशांना उत्पन्न सादर करण्याची किंवा दाखवण्याची काही गरज नव्हती. फक्त ते त्यांचे रेशन कार्ड अपलोड करून उत्पन्न या टॅबसाठी पुढे जाऊ शकत होते. ज्यांच्याकडे शुभ्र शिधापत्रिका असल्यास किंवा कोणती शिधापत्रिका नसल्यास त्यांना मात्र उत्पन्न प्रमाणपत्र देणं गरजेचं होतं 2.5 लाखाच्या आतील. बघा, ज्या महिला ज्यांचं तेव्हा रिसेंटमध्ये लग्न झालेलं होतं अशा महिलांसाठी बघा काय दिलेलं आहे. रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा त्याचे पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरलं जाईल. बघा, त्यावेळेस ज्या नवीन महिलांचे लग्न झाले होते, कारण लग्न झाल्या इन्स्टंटली रेशन कार्डमध्ये नाव येणं इम्पॉसिबल असतं. रेशन कार्डमध्ये नाव येण्यासाठी किमान 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे ही अट त्यावेळेस दिलेली असावी. बघा, बँक खाते जसं आधार लिंक असणारं तुम्हाला तुमचं बँक खातं देणं गरजेचं होतं. बघा, या ज्या गोष्टी मी आता सांगितल्यात या तुम्ही फॉर्म भरत असताना दिलेल्या असतील आणि जर दिलेल्या नसतील तर महिला व बालविकास विभागामार्फत तुमचा हप्ता बंद केला जाईल आणि बंद केल्यानंतर तुम्हाला एखाद्या महिन्याचा वेळ दिला जाईल की तुम्ही जे डॉक्युमेंट्स आम्हाला दिले नाही आहेत ते पूर्तता करून तुमचा हप्ता पुरवठा चालू केला जाईल. तरी ज्या महिलांनी हे सर्व डॉक्युमेंट दिलेले आहेत त्यांनी काळजी करण्याची काही गरज नाही, पण ज्यांनी दिलेले नाहीत त्यांनी हे डॉक्युमेंट काढून ठेवा, कारण येणाऱ्या काळात हे डॉक्युमेंट आपल्याला मागितले जाऊ शकतात. तरी अशाच प्रकारच्या शासकीय योजनांबद्दल इत्थंभूत GR नुसार माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.